आजची जी पत्रकार परिषद आहे हे घेण्याचं मुख्य कारण जे आहे की जरा आम्ही हायकोर्टाच्या गडबडीत असल्यामुळे काही विविध प्रकारचे काही लोक इथे वेगळ्या प्रकारे भुकत होते असं आमच्या लक्षात आलं. आम्ही पत्रकार परिषद घ्यायच्या काही इच्छुक नव्हते, नाही आहे. कारण कसं आहे की आजकाल आम्ही बघतोय की पत्रकार परिषद कोणी घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे ते सुद्धा काही लोकांना अजून माहिती नाही. आता काही लोकांनी पहिले तर गायत्रीताई बंगाडे यांचे सर्टिफिकेटच्या बाबतीत ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेणारे जे आहेत त्यांचं सर्टिफिकेट बोगस आहे हे आम्ही आज तुम्हाला दाखवतो. आणि आमचं सर्टिफिकेट आणि आमचे जे पुरावे आहेत ते ओरिजिनल आहे हे हायकोर्टामध्ये सिद्ध होईलच. कारण खाली जो निकाल झालेला आहे जात पडताळणीमध्ये तो राजकीय दबावाखाली झालेला आहे. राजकीय दबाव इतका वापरण्यात आला त्या कमिटीच्या अध्यक्षावर की ती जी अध्यक्ष आहे ती अध्यक्ष सिद्ध होईल तर त्या अध्यक्षांचे फोन जर तपासले आणि त्यांचे ते काय असतं फोनचा काय असतो CDR जर काढले यांचे त्यांचे तर यांनी त्यांना किती वाजेला कसे कसे फोन केलेले आहेत त्या CDRमधून निघू शकते. आणि माझी शासनाला विनंती आहे की ते CDR त्या मॅडमच्या फोनचे ज्यांनी फोन केले असतील रात्री बेरात्री त्यांचे, तसेच कलेक्टर ऑफिसच्या लोकांनासुद्धा रात्री बेरात्री फोन करून त्यांनासुद्धा दबावाखाली आणून भरपूरसे काही ठराव रद्द करायचे प्रकार, काही कारवाई करायचे प्रयत्न असे झाले. पण आज हे जे आहे रजनी सावकारे आणि हे आमचं हे आहे गायत्री गौरचं. आता हे गायत्री गौरच्या संदर्भात आम्ही आपल्याला दाखवतो की हे सर्व कागदपत्र आहेत आणि हे प्रत्येक संपादकाला आम्ही एक एक कागद हे पूर्ण देणार आहे. दाखला जो आहे तो सर्व क्लिअर आहे आणि दाखला जो दिलेला आहे तो प्रांताने दिलेला आहे. तशी बाकी काय काय गडबडी झाल्या त्या सर्व आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत. SP कडे दिलेले आहेत. हे पोलीस स्टेशन जळगावला जे आहे तिथे दिलेलं आहे. त्या संदर्भात तक्रार आम्ही नंतर हे जे आहे हे कागदपत्र जे आहे आमचे ते आहेत सर्व कागदोपत्री पुरावे सर्व तुम्हाला आम्ही देत आहोत गायत्रीताईचे. आणि आमचं सर्टिफिकेट कसं ओरिजिनल आहे त्याचं कारण सांगतो की आमची मुलगी जी आहे ही जन्माला आलेली कुठे आहे ते इथेच भुसावळलाच. तिचा जन्म तिच्या बापाचा जन्म इथे झाला आहे. त्यानंतर हे हे जे कागदपत्र आहे या व्यक्तीचे नावाने कागदपत्र त्यांनी बहुवाकाकडून आणले आणि ते समितीला दिले आणि ते समितीने ग्राह्य धरले. आता हे व्यक्ती जे आहे हे त्या आपलं जे व्यक्ती आहे ते वारलेले आहे आणि यांनी कोणाचे आणले हा जिवंत माणसाचे. सांगितलं की शेळकेने आत रजिस्टर ठेवून घेतल्यानं आम्हाला बाहेर हाकलून दिलं. मग आता हे शेळकेने खोडकाड केली का मुरली बावस्कर यांनी नेत्यांना खोडकाड केली. त्यानंतर हे 3-4 लोक जे होते आणि मुख्य अधिकारी सुद्धा त्याच भागात होता. यांचे जर मोबाईल ट्रॅक केले ते सर्व त्या भागात फिरतायत. मग मुख्य अधिकाऱ्याची जबाबदारी होती घेऊन जायची डॉक्युमेंट्स जे काही असतील ते दुसऱ्याच्या हातात द्यायचा संबंध नव्हता. पण हे आमचं असं मत आहे की हे सर्व यांच्या संगनमताने झालं आहे मुख्य अधिकाऱ्यासहित. कारण मुख्य अधिकाऱ्याने आम्हाला 2 दिवस पहिले 1 दिवस पहिले पत्र दिलं आहे. पुढे 1 दिवस पहिले मुख्य अधिकाऱ्याने पत्र दिलं आहे. हे पत्र आहे. आम्ही ज्यावेळेस 1 दिवस अगोदर यांना याचे मागितले लेखी
तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला दिलं आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये कोणतीही खोडखाड किंवा काहीही नाही. आणि नंतर रजिस्टर जळगावला जाते, जळगावहून येते आणि त्या संदर्भात जळगावून आल्यानंतर ते रिपोर्टमध्ये जातात. म्हणजे एक तर खोटे दाखले मेलेल्या माणसाचं जिवंत आणून ते केले आणि दुसरं हे केलं. याच्या संदर्भात जे एफ आय आर आहे ते आम्ही सिटी पोलीस स्टेशनला दिलेली आहे. आता त्याची चौकशी होईलच. पण हे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नगराध्यक्षाला व चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. दुसरा विषय हा रजनी सावकारेचा पुरा कागदपत्राचा सेट आहे. याच्यामध्ये रजनी सावकारेचा जो आहे दाखला जो आहे तो वेगळा आहे. कुठला आहे रजनी सावकारेचा? सुरतचा आहे ना, आंबा हार्पिक गिल काहीतरी इंग्लिश स्कूल आहे. तोच तर हे जे स्कूल आहे हे कुठे आहे? गुजरातमध्ये. आणि सर्टिफिकेट कोणाच्या नावाने आहे माहिती आहे का? तर सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट जे आहे तर व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट जे आहे ते यांच्या नावाने आहे. कोणाच्या? रजनी नाही, रजनी संजय सावकारे. आता कोणी कोणाला पैदा केला हे समजत आहे. कारण हे जे सर्टिफिकेट आहे हे बापाच्या नावाने मिळेल आणि हे राहणारे कुठले आहे? गुजरातचे. आपली मुलगी राहणारी कुठली आहे? भुसावळची. काही जन्माने इथे आले, शिकायला तिथे गेली, असं काही आहे का? तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि आजची जी पत्रकार परिषद बसवलेली आहे की जे लोक सांगत आहे त्यांना हे समजायला पाहिजे की तुम्ही आरोप कोणावर लावताय. माझे आबा 1949 सालीपासून भुसावळमध्ये रेल्वे ड्रायव्हर म्हणून ते लागलेले आहेत. तेव्हा भारत तरी स्वतंत्र झाला होता का? तो अंग्रेजांचा काळ होता. मग त्यांना किती वर्ष झाले आहेत महाराष्ट्रामध्ये राहत आहे, ते म्हणताय की महाराष्ट्राच्या बाहेरचे आहे. आणि जे बोलत आहे मंत्री साहेब प्रमोद सावकारे आणि रजनी सावकारे स्वतः गुजरातची आहे. तिचा जन्म गुजरातचा आहे, तिचं लग्न गुजरातचं, एज्युकेशन गुजरातचं आहे. माझं तर सर्व इथलं आहे ना. मग मला कशाला त्रास देत आहे? आणि इल्या पाटला समाजाची मुलगी सून नगराध्यक्ष बनली, त्यांना त्रास होत आहे का त्या गोष्टीचा? मग ते का बरं मला म्हणजे सहन करून घेत नाही आहे आणि वारंवार का मला त्रास देत आहे? आणि जे लोकांमध्ये दुसऱ्या जनतेमध्ये जे काही सांगत आहे लोकांनाही कळत आहे की लोकांनी जो निर्णय घेतला आहे तो बरोबर घेतला आहे. कारण 9-10 वर्षापासून लोकांनी त्यांना चान्स दिला, त्यांनी काय कामं नाही केले. जर मला संधी दिली तर मला का काम करू देत नाही ते लोक?